माजी महापौर प्रतिभाताई चौधरींच्या हस्ते चंद्रोदय व वृंदावन कॉलनीत बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील चंद्रोदय कॉलनी वृंदावन कॉलनी गेल्या अनेक वर्षापासून सलग 9 वर्षापासून बंदिस्त गटारी नव्हत्या। यामुळे परिसरातील नागरिकांनी तत्कालीन महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांना याबाबत या भागात बंदिस्त गटारी करून देण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन दिले होते। सदर नागरिकांना सौ प्रतिभाताई चौधरी यांनी शब्द दिला होता की तुमचे काम 100% मार्गी लागेल। तर सदर भागात प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी असा वर्ग या ठिकाणी स्थानिक रहिवासी असून सर्व मनपाकडे वेळेवर कर भरणारे असून देखील दुर्लक्षित होते। सदर बाब लक्षात घेता माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी या भागात गटारीची समस्या फार गंभीर असल्याने येथे गटर नसलेल्या नागरिकांना सौ खर्चाने शोष खड्डे करावे लागत होते। तसेच दर 6 महिन्यात सदर शोष खड्डे भरले की पुन्हा त्यावर हजारो रुपये खर्च करावे लागत होते। सदर बाब लक्षात घेऊन तत्कालीन महापौर माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी मनपा प्रशासनास आदेशित करून सदर बंदिस्त गटारीचे जागेवर जाऊन अंदाजपत्रक तयार करून पुढील प्रक्रिया राबवली। त्यात आज सदर बंदिस्त गटारीच्या कामाचा शुभारंभ जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत 15 लाख रुपयाच्या कामाच्या बंदिस्त गटारी कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। तर यावेळी चंद्रोदय कॉलनी व वृंदावन कॉलनी परिसरातील प्राध्यापक MD सूर्यवंशी, श्री खडसे, प्राध्यापक अतुल पाटील, श्री MH सूर्यवंशी, डॉक्टर मुकेश सूर्यवंशी, श्री चंद्रशेखर विभांडिक, अनिल जगताप, सतीश बाविस्कर, ACU पाटील, श्याम महाजन, प्राध्यापक निलेश पाटील, नामदेव जाधव, कुणाल मोरे, किरण देशमुख यांच्यासह स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। आज आमच्या चंद्रोदय व वृंदावन कॉलनी परिसरामध्ये एक आनंदाचा क्षण आलेला आहे। मागील गेल्या 10 ते 15 वर्षापासून आमच्या या कॉलनी परिसरामध्ये ड्रेनेज लाईनीचा फार मोठा अभाव होता आणि याच्यामुळे आमच्याकडे शोष खड्ड्यांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे वर्षातून दोनदा लोकांना आर्थिक दुर्गंध हा फार मोठ्या प्रमाणात होत होता। परंतु या धुळे जिल्ह्याच्या महापौर माननीय सन्माननीय श्री प्रतिभाताई चौधरी ज्या या पदावर महापौर म्हणून विराजमान झाल्या त्यावेळेला आम्ही या कॉलनी परिसरातील लोकांचं एक शिष्टमंडळ मॅडमांना आम्ही भेटायला गेलो। मॅडमांना आम्ही सांगितलं की आम्ही 15 वर्षापासून आम्ही या लोक समस्याग्रस्त आहेत, त्या समस्या आमच्या सुटायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करायला गेल्यानंतर मॅडमांनी पहिल्या आमच्या भेटीमध्ये मॅडमांनी सांगितलं मी या पदावर असेपर्यंत मी तुमच्या कामाला गती देईल आणि ते मंजूर करून देईल आणि त्यांनी त्या आम्हाला दिलेल्या शब्दाला पूर्णपणे जागल्या आणि आमचं आज हे 15 लाखाचं काम त्यांनी मंजूर करून दिलं। त्यामुळे आमच्या परिसरातील या कॉलनी चंद्रोदय व वृंदावन कॉलनी परिसरातील सर्व नागरिक अतिशय आम्ही समाधानाचं आज समाधान व्यक्त करत आहोत। मॅडमांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही आमच्या ज्या समस्या सोडवल्या त्याबद्दल आम्ही मनपूर्वक त्यांचा अभिनंदनही करतो आणि धन्यवाद देऊ इच्छितो। या ठिकाणी आज चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत गटारीच्या, नागरिकांना इथे गटारी नसल्यामुळे शोष खड्डा करून वर्षातनं 2 वेळा तो शोष खड्ड्याचा त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता। आणि तसं पाहिलं तर ह्या भागातले जे नागरिक आहेत ते 100% कर भरणारे लोक आहेत। डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक असे सगळ्याच क्षेत्रामध्ये, शिक्षक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक या परिसरात राहत असतात। परंतु या भागातील जो विकास शहराचा व्हायला पाहिजे होता या भागातील म्हणजे रस्ते असतील, गटारी असतील, ते सगळ्या त्या पाहिजे त्या प्रमाणात ह्या भागात विकास झालेला नाही। ज्या वेळेला मी महापौर पदावर असताना हे सगळे नागरिक मला भेटायला आलेले होते
त्यावेळेला यांची जी मागणी प्रामुख्याने एक मागणी होती की आम्हाला गटारी तुम्ही करून द्या, तर त्यावेळेला मी यांना शब्द दिलेला होता. त्याप्रमाणे चंद्रोदय आणि वृंदावन कॉलनीमध्ये भुयारी गटारींचा 15 लाखाचा निधी मी मंजूर केलेला होता. त्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. या भागातील जे नागरिक आहेत या सगळ्यांनी मला इथे लाईटच्या समस्या सांगितल्या, पाण्याची समस्या सांगितलेली आहे. तर त्या देखील मी तुमच्या ज्या काही असतील लाईटच्या किरकोळ ज्या काही समस्या असतील आणि पाईपलाईन इकडे गेलेली आहे पण जॉईन करायचं राहिलेलं आहे, तर त्या देखील मी तुमच्या आमचे पाणी पुरवठ्याचे जे इंजिनियर आहेत नवनीत सोनवणे साहेब त्यांना सांगून ती देखील मी तुमची समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. तसेच नागरिकांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द मी पूर्ण केला, याचा मला खूप आनंद आहे. या परिसरातील नागरिकांचा जो अनेक वर्षापासूनचा जो त्रास होता शोष खड्ड्याचा, तो शोष खड्डा भरायचा, वर्षातनं 2 वेळा तो उपसावा लागायचा आणि तो आर्थिक भुर्दंड यांना सहन करावा लागत होता. त्यापासून लवकरच आता त्या आर्थिक भुर्दंड यांना सहन करावा लागणार नाही आणि दिलेला शब्द मी पाळला आणि तो शब्द आणि या भागातील सगळेच नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि राहतील अशी मला अपेक्षा आहे. या नागरिकांच्या चेहऱ्यावर जो आज आनंद आहे तो आनंद पाहून मला देखील एक खूप चांगल्या प्रकारचा आनंद झालेला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा अशी मी भावना माझ्या मनात असते कायम. कोणीही नागरिक माझ्याकडे समस्या घेऊन आले तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध असते. एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जिल्हा नगर उत्थान योजनेमधून 15 लाखाचा निधी मी मंजूर केलेला आहे.